हाय फ्रेंड्स, पुन्हा नवीनच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मी व्हाईट कलरची नेटेड अशी टिकली वर्क मध्ये मी लावणी शिवलेली आहे. पण ह्या वेळेस मी दुसरी लावणी शिवलेली साडी दाखवणार आहे, तीच तुमच्यावर शेअर करणार आहे. तर ही ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे या साडीचं, आणि त्याच्यामध्ये ही साडी शिवलेली आहे बघा. तर ह्या साडीचं थोडंसं अजून काम राहिलेलं आहे. याला आपल्याला लेस लावायची आहे, याला वरून लेस लावायची, अटॅच करायची वरून, जेणेकरून अजून सुंदर दिसली पाहिजे. तर त्यासाठी लेस राहिलेली आहे, पण लेसच ऑर्डर नाही झाली. ती ऑर्डर केल्याच्या नंतर आपल्याला लावायची आहे, आल्याच्या नंतर, डिलिव्हर झाल्याच्या नंतर. त्याच्यामुळे राहिले बघा. तर बघू शकता, हा ऑर्गेन्झा मध्ये आहे. ही पॅन्ट साठी आपण घेतलेला आहे बघा, आणि दोन्ही कापड वेगळं वेगळं आहे बघा. हे बघा, ह्याची आपण पॅन्ट शिवलेली आहे, ह्या कापडाची आपण पॅन्ट केलेली आहे. त्याच्यानंतर या कापडाचा आपण काष्टा पण बनवलेला आहे. तर हिथं पण लेस लावायची आपल्याला, जेणेकरून हा काष्टा ब्रॉड आणि छान दिसला जाईल. तर हिथं लेस लावायची आहे. सध्या लेस ती आलेली नाही बघा. आणि इथे बघा, मी काष्टा पण ह्याच कपड्याचा केलेला आहे. हे बघा, काष्टा सुद्धा ह्याच कपड्याचा बनवलेला आहे. नॉड पण खूप सुंदर अशी आतमधून ह्याला नॉडीचं फिनिशिंग दिलेलं आहे, जेणेकरून बांधायला सोपं जाईल. ही नॉड फ्रंट साईडला येते, की त्यांना कस्टमर ही एका साईडला जात होती नॉड, कमरेच्या जो आपण पदर असा टाकतो त्याच्या ह्या साईडला जात होती, झाकून जात होती. पण त्यांना टोचते म्हणून त्या म्हणल्या मला मधोमध करून द्या. तर ही मधोमध आपण त्यांना बांधायला सोपं जाईल आणि टोचणार पण नाही, या हिशोबाने आपण त्यांना तसं मध टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर पदर दाखवते. पदर तर हा सेम कलर सेम फॅब्रिक, फक्त ह्याची प्रिंट वेगळी आहे, बघू शकता. ही प्रिंट आपण यूज केली आहे पदरासाठी. तर हा पूर्णतः 3 मीटर पदर आहे. यातला काही थोडस मी काढलेलं असेल 20 पॉइंट किंवा 10 पॉइंटच, नाही तर बाकी सगळं आपण हा पदर यूज केलेला आहे 3 मीटर, कारण त्यांना पदर खूप मोठा लागतो. तर हे बघा, ह्या साडीचं कॉम्बिनेशन असं केलेलं आहे आपण. पूर्णतः पॅन्ट आहे ही पण, आणि कंबर यांची मी साधारणतः सांगते 34 इंचाची कंबर आहे. तर कंबर यांची 34 इंचाची आहे, त्या हिशोबाने आपण शिवलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं मध्ये कळी पण टाकलेली आहे, जेणेकरून त्यांना परत फिटिंगचा त्रास नाही जाणार, म्हणून इथं आपण कळी वापरलेली आहे थोडीशी. जशी आपल्या चुडीदारला कळी असते तशी कळी टाकलेली आहे याला, जेणेकरून कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तर हा पदर बिदर बघू शकता, खूप सुंदर अशी साडी झालेली आहे ही. आणि तुम्हाला माहिती, मी याची 800 रुपये घेते शिलाई म्हणून, ते तर काय सांगायची गरज नाही. आणि कशी वाटली ही पण साडी तुम्हाला येलो कलरची, हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला याच्यातून काही शिकण्यासाठी शिकण्याची इच्छा आहे लावणी साडी, तर नक्की कमेंट करून सांगा. नक्की मी तुम्हाला सांगेन कसं शिवायचं ते. पण सध्या त्या आत्ता मला वेळ नाही बरं का, कामामुळे भेटत. मी नंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवून कटिंग आणि स्टिचिंगचा तो तुमच्यावर मी शेअर करेन. तोपर्यंत बाय बाय.